की 84 लक्ष योनीमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारचे जन्माला आलेलो आहोत. आपल्याला देवानं बुद्धी दिले, त्या बुद्धीचा आपण उपयोग केला तर आपण नारायण होऊ शकतो, आपण देव स्वरूप होऊ शकतो. आणि ही अनेक उदाहरणं तुम्हाला मी देईन की ज्याच्यामध्ये तुमच्यासारखाच संसार प्रपंचिक जीव आज उच्च पदाला जाऊन पोचले. ते म्हणजे संत नामदेव महाराज. शिंपी कुळामध्ये जन्माला आले. संत तुकाराम महाराज मराठा समाजामध्ये जन्माला आले. बहिणाबाई अगदी आपल्या इथल्याच आहेत ना. अशी अनेक नावं देता येतील की ज्याने संसार प्रपंच केला. या संसार प्रपंचातली कुठलीही गोष्ट त्यांनी त्यागली नाहीत. नामदेव महाराजांना मुलं नव्हती का? तुकोबारायांना मुलं नव्हती का? एकनाथ महाराजांना मुलं नव्हती का? म्हणजे सगळ्यांनी संसार प्रपंच केला आहे आणि मोक्षपदाचे वाटेकरी झालेत. नुसते झाले नाहीत तर तुम्हा आम्हाला सुद्धा ते मोक्षाचे भोगते करू शकतात, मोक्षाचे वाटेकरू करू शकतात. त्यांच्या सहवासात जो जो जातो त्याचं कल्याण होतं. पण तहान लागलेली असली पाहिजे. तहान लागलेली असली तर चव घेत बसत नाही. ज्याला तहान लागले तो 20 रुपये काय 25 रुपये देऊन पटकन पाणी घेणार. टेस्ट घेत बसतो, त्याला तहान लागलेली नाही. तशी मुक्तीची जोपर्यंत तहान लागत नाही, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. कशातून मुक्ती? की आपण जगतोय ते सगळं अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. काय अज्ञान आहे आपल्यामध्ये? तर हे मी केलं हे अज्ञान आहे. हे मी करतो, हे समाजाला मी देतो, माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे, हे अज्ञान आहे. याच्यातून सुटका करून घेणे म्हणजेच मोक्ष मिळवणे. आणि मुक्ती मिळवण्यासाठी जात पात वय ह्याची काहीच गरज नाही आहे. मूळ हेतू देवाचा समजून घेणं म्हणजेच मुक्ती मिळवणं. हेतू काय? तर देवानं आपल्याला बुद्धिवान प्राणी का बनवलं, हा मूळ विषय आहे. आणि तो आपण ज्या दिवशी समजून घेऊ त्या दिवशी मला वाटतं मुक्ती मिळेल. याच्यासारखा आणखीन परमार्थ कोणताच नाही. करू नका काही संत संग धरा. काही बाकीचं नाही केलं तरी चालेल, फक्त संतांची संगत धरा. मग संत सांगतील की बाबा प्याऊ घालण्यापेक्षा पानपोया बांधण्यापेक्षा आपला दरवाजा दुपारच्या वेळेला किंवा आपला दरवाजा ज्यावेळी माणूस एखादा येईल तो तहानेलेला असेल तर त्याला ग्लासभर पाणी द्या. याचंच नाव आहे परमार्थ. मंदिरात जातो आम्ही. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए एक ख्याल आ गया. काय ख्याल आला? म्हणजे मी देवाची पूजा करतो, देवाचा भक्त झालोय, स्वामींचा भक्त झालोय, कभी माँ बाप की सेवा की ही नाही. मग आई वडिलांची सेवा नाही करायची पण स्वामींचं भक्त व्हायचं, गळ्यामध्ये मोठ्या माळा घालायच्या. फिर पूजा करने से क्या फायदा? घरात असताना दैवत आपला कशाला जाऊ पंढरपुरी म्हटलंय संतांनी. आई वडील जे आहेत हे देव आहेत. त्या देवानं, देव आपल्याला सांभाळतो ना, आई वडील पण आपल्याला सांभाळतात. देव आपलं लालन पालन पोषण करतो, तो आपल्यावर आबाळ मायेनं प्रेम करतो. आई वडील पण तेच करतात. म्हणून आई वडिलांना या पृथ्वी तलावरचं अमूल्य दैवत समजलेलं आहे. जी मुलं आपल्या आई वडिलांची सेवा करत नाहीत त्यांना पूजा अर्चा करून काहीही मिळणार नाही. मैं सत्संग गया, या गाण्यामध्ये मी काय सांगतोय? मैं तो सत्संग गया गुरु वाणी सुनी, गुरु वाणी सुनकर एक ख्याल आ गया, जन्म इंसान का लेकर किया क्या नहीं, फिर इंसान कहलाने से क्या फायदा. म्हणजे मनुष्य जन्म मला मिळाला आहे, पण मनुष्य जन्मामध्ये मी जे करायला नको आहे ते केलं आहे तरीसुद्धा मला मनुष्य म्हणा. देव म्हणायचं तर बाजूलाच सोडा. राक्षसासारखं वानरासारखं जीवन जगलो आपण, की जगतो. राक्षसाला जशी दयामाया येत नाही तशी आम्हाला जर कुणाची दयामाया येत नसेल तर राक्षसामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे? आपल्यामध्ये जर पशुपणा असेल, आपण पशुतुल्य जर समाजामध्ये वागत असू, इतरांप्रमाणे इतरांबरोबर वागत असू, काही पुरुष आपल्या बायकांबरोबर एकदम पशुसारखे वागतात.
काही सासवा सुनेबरोबर एकदम पशुसारख्या वागतात. त्यांना काय अधिकार आहे मनुष्य जन्म घेतलाय म्हणायचं. त्या अभंगामध्ये आम्ही सांगितलं की जन्म इंसान का लेके, आम्ही आमच्या मनाला विचारलं पाहिजे, आम्हाला इन्सानचा जन्म, माणसाचा जन्म मिळाला आहे, माणसासारखे आम्ही जगतोय का, माणसासारखी बुद्धी वापरतोय का, माणुसकी नावाचा धर्म आमच्यात जिवंत आहे का, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. आणि तशा प्रकारे जर वागत असू तर मुक्तीची याचना करण्याची गरज नाही, मुक्ती आपल्या दरवाजात आहे. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते समय एक ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा. नुसतं वरचं शरीर धुवून काय करणार हो. मन जर धुता आलं नाही आपल्याला, मन आपलं साफ नसेल, शेजारचा माणूस आपल्या जमिनीवर लक्ष ठेवतोय ना की शेजारच्या माणसाची जमीन आपल्या जवळ आहे ना, एक एक फुटानं त्याचा बांध करूया, तर आपल्याला काय उपयोग आहे. एक एक फूट फक्त त्याची जमीन घ्यायची, तर आपल्यामध्ये आणि त्या हिंस्र प्राण्यांमध्ये काहीही फरक नाही. दुसऱ्याच्या पुढ्यातलं ओढून शिकार नेणारे हिंस्र प्राणी. मैंने दान किया, मैंने जप तप किया, मी नुसतं दान नाही केलं, जप तप पण केलं आहे. दान करते हुए एक ख्याल आ गया, म्हणजे मी दानधर्म करतोय तेव्हा माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला पाहिजे, ठीक आहे मी लाखो रुपयाचं दान करतोय, परंतु कभी भूके को खाना खिलाया नहीं. म्हणजे दरवाजात एखादा भुकेलेला माणूस आला, हे चल भाजू लाव. मला इथे एक अक्कलकोट स्वामींची गोष्ट आठवते. अक्कलकोट स्वामींचा एक भक्त होता आणि त्याने गुरुवारचा दिवस असल्यामुळे स्वामीने आंबे घेतले, आपूस आंबे विकत, आणि चालला मठामध्ये. त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वामी समर्थ भिकाऱ्याचं रूप घेतात. कळकट मळकट कपडे असतात, दात काळे झालेले असतात, केस पिंजारलेले असतात, अशा एकदम विचित्र रूपामध्ये एक भिकारी समोरून येतो आणि तो त्या शेठला सांगतो, शेठ 2-3 दिवसाचा उपास आहे हो, काहीतरी खायला द्या. शेठ म्हणतो, नाही चल बाजूला हो, तुला काय मिळणार ना, मी स्वामींच्या मठात चाललो. शेठ जा ना स्वामींच्या मठामध्ये, पण भुकेलेलं आहे, काहीतरी खायला तरी द्या ना. तर म्हणतो नाही, पैसे तरी द्या. अजिबात नाही, मला शिवू पण नकोस. मग म्हणाले शेठ ठीक आहे मी तुम्हाला शिवत नाही, पण हे काय हातामध्ये. तर म्हणाला आंबे. मला एक द्या ना. एक द्या. आंबा मागितल्याबरोबर त्या शेठला इतका राग येतो आणि तो त्या भिकाऱ्याच्या कमरेमध्ये लाद घालतो आणि सांगतो, चाल चला भिकारी, आंबे मागतो, तुला माहिती आहे का स्वामीने घेऊन चाललोय. आणि ज्यावेळी स्वामींच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, स्वामी उठतात ताडकन, त्याच्या कमरेत लाद घालताना सांगतात, चल चला भिकारी, इकडे आंब्याच्या पेट्या घेऊन आला. अरे तिथे एक आंबा मागत होतो, तो दिला नाहीचा नाही, इथे आंब्याच्या पेट्या घेऊन नाचतोय. तात्पर्य की देव रंजले गांजल्यांमध्ये बघायला पाहिजे, देव आपल्याला रंजले गांजल्यांमध्ये दिसला पाहिजे. हे ज्यावेळी दिसेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे याचा उपयोग होईल. तर हा जन्म आहे तोपर्यंत आपण भक्ती करायची, कारण या जन्मातच फक्त भक्ती करता येते. वाघाच्या जन्माला गेले, तुम्हाला वाटलं भक्ती करायला मंदिरात येऊया की ताबडतोब वनपालांकडे तक्रार जाणार, मंदिरात वाघ आलेला आहे. बाकीचे सगळे कॅमेरामन वगैरे लगेच येणार, फोटो काढा, खटखट खटखट, त्याला भक्तीच करून देणार नाही कोण. पण हा मनुष्य जन्म आहे तोपर्यंत आपण भक्ती केली पाहिजे, कारण भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. आणि मन ज्यावेळी माणसाचं मजबूत होतं त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख सापडतं. म्हणून आपण भक्ती करायची. ही भक्ती औषध आहे, औषध. या औषधानं ब्रह्मरस घेई काढा म्हणून संतांनी सांगितलं. ब्रह्मरस घेई काढा त्याने भवताप उतरेल म्हणाले तुकोबरा. तर ही भक्ती जी आहे ही आम्हाला मुक्ती मिळवून देणार आहे. ही भक्ती आम्हाला चांगल्या प्रकारे जगाला शिकवणार आहे. भक्ती तासनतास करण्याची गरज नाही, कारण तासनतास ती करताच येत नाही. कारण भक्ती हा व्यायाम आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मन इतका वेळ एका जागी राहूच शकत नाही. म्हणून मी सांगितलं फक्त 10 मिनटं. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे
देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येली. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि भक्ती कशी केली पाहिजे तर भक्ती हा एकाग्रतेचा व्यायाम आहे. आपलं अंतर्मन आणि बहिर्मन एकाग्र करायचं. अशा प्रकारची जर कृती तुम्ही केलीत तरच तुम्हाला त्याची प्रचिती येईल. कारण ही कृती जर तुम्ही केलीत तर तुमचा संयम वाढेल आणि उतावळेपणा निघून जाईल. आज आपण एवढे मोठे झालेलो आहोत पण काही जणांमध्ये संयम कमी आहे. आणि संयम कमी असल्यामुळे उतावळीपणानं कधी कधी निर्णय घेतोय, चुकीचे निर्णय होत आहेत ते. आणि ते चुकीचे निर्णय झाल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं आहे. आणि दुःख भोगायला लागलं की आपल्याला वाटतं आमच्यावर कोणी काहीतरी भानामती केल्या, आमच्यावर कोणी काहीतरी करणी केले, आमच्यावर काहीतरी भूतं उठवलेत. कुणीही करणी बिरणी केलेलं नाही. करणी, भूतभूताटकी, भानामती ह्या सगळ्या गोष्टी थोतांड गोष्टी आहेत, अंधश्रद्धेतल्या गोष्टी आहेत. यांच्या नादी लागू नका. दिवसातून 10 मिनटं वेळ काढायचा, भक्ती करायची, कुणाचं वाईट चिंतायचं नाही. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं कुणाचं वाईट करत नाही तोपर्यंत कुणालाही घाबरायची गरज नाही. पण उतून जायचं नाही, मातून जायचं नाही. उतू मातून गेलं तर राक्षसांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक नाही. तर आपल्यामधला राक्षस संपला पाहिजे, आपल्यातला वानर गेला पाहिजे, आपल्यातला माणूस संपला पाहिजे. आणि आपल्यामध्ये जर देव पण यायला पाहिजे असेल तर आपण दररोज 10 मिनटं वेळ काढून एकाग्रतेनं स्वतःला डेव्हलप करून घ्या. आपल्यामध्ये संयम वाढवा, आपल्यामध्ये समयसूचकता वाढवा, आपल्यामध्ये प्रगल्भता वाढवा, आपल्यामध्ये साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढवा, आपल्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म वाढवा. मग आपल्या जन्माचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.